वाळीखिंडी गावात माझी वसुंधरा अभियानांतर्गत 2023 पासून भाग घेण्यात आला होता। वाळीखिंडी गावात खऱ्या अर्थानं अपूर्वा नदीच्या काठी वसलेलं गाव आणि या नदीच्या नावानं एक अपूर्वा फाउंडेशन तयार केलं। आमचे मार्गदर्शक तात्यासाहेब शिंदे त्याने एक अपूर्वा फाउंडेशनची टीम तयार केली। त्यांच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला। जवळपास एक वर्षभरात 800 ते 900 झाडाची लागवड करून आज रोजी ती झाडं 8 ते 10 फूट उंचीची आलेली आहेत। चालू वर्षी जुलै महिन्यापासून वाळीखिंडी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी, अपूर्वा फाउंडेशन व गावातील होतकरू तरुण या सर्वांनी या माझी वसुंधरा अभियानात भाग घेतला। आज रोजी गावातील सर्व रस्ते स्वच्छ केलेत। कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडीच्या व्यवस्था ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेल्या आहेत। गावाच्या नदीकाठी एक खंडोबाचं मंदिर बांधून त्या ठिकाणी 400-500 झाडाची लागवड करण्यात आलेली आहे। जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल, स्टँड, इतर सार्वजनिक ठिकाणी गावाचा गेल्या वर्षी तालुक्यात प्रथम क्रमांक आलेला होता, पण चालू वर्षी जिल्ह्याच्या नव्हे तर राज्यात पहिला क्रमांक यावा अशी गावाची अपेक्षा आहे। गावातील लोकांचा स्वच्छतेच्या बाबतीत भरपूर सहकार्य आहे। खऱ्या अर्थानं वाळीखिंडी गाव हे तालुक्यात एक जत तालुक्याच्या दक्षिण बाजूला टोकारा असणारं गाव, पण जत या गावाचं एक वैशिष्ट्य आहे। या गावात एक वाळीखिंडीचा पेढा म्हणून पेढा प्रसिद्ध आहे। जत तालुक्यात 120 गावापैकी या गावाला एक रेल्वे स्टेशन आहे। एकमेव रेल्वे स्टेशन हे वाळीखिंडी गावाला आहे। चारही बाजूनं गावाच्या डोंगर दऱ्यातून हे वसलेलं गाव, गावाला एक निसर्ग वारसा आहे आणि या निसर्गाच्या सान्निध्यात श्री गावाचं कुलदैवत श्री सिद्धनाथ गणेश मंदिर, विठ्ठल रुक्माईचं मंदिर, मारुती मंदिर, हेमाडपंथी महादेवाचं मंदिर, दत्त मंदिर, मायक्का देवीचं मंदिर, खंडोबाचं मंदिर आणि गावाची कुलस्वामिनी माता भवानी या सर्व देवदेवतांच्या सहवासात हे गाव सुख्या गोव्यागोविंदांना नांदतंय आणि या गावाचं वैभव खऱ्या अर्थानं या गावातील लोकांनी मोठं करण्याचं ध्येय हाती घेतले आणि आमचा राज्यात पहिला क्रमांक यावा आणि गावाचं नाव व्हावं एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। माझ्या समवेत आणखीन काही ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण विचारूया माझी वसुंधराचं काम कशा पद्धतीनं सुरू आहे आणि कसं सुरू आहे। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? माझं नाव गणेश शिंदे। गणेश शिंदे। माझी ग्रामपंचायत सदस्य। काय कसं सुरू आहे माझ्या गावात आता सध्याच्याला फारच चांगलं काम चालू आहे आणि ग्रामपंचायतीनं पण चांगल्या यानं काम आता सध्याला म्हणजे 1-6 महिने झालं बऱ्यापैकी चालू आहे आणि आम्ही अपूर्वा फाउंडेशन मार्फत आम्ही 1.5-2 वर्ष झालं चालूच आहे आमचं आणि आता ग्रामपंचायत सुद्धा आमच्या ह्याच्यात सामील झाल्या, त्यामुळे आम्हाला फार छान वाटतंय एवढंच सांगतोय। अपूर्वा फाउंडेशनच्या वतीनं तुम्ही काय काम केलेत गावामध्ये? आम्ही अपूर्वा फाउंडेशनच्या वतीने कुणाचं लग्न असू द्या, कुणाचं म्हणजे वाढदिवस असू द्या, कुणाचं काय असेल तर ते प्रत्येकातर्फे आम्ही झाडं घेऊन, कुठे गावात आम्हाला जागा शिल्लक आहे झाडं लावायला तिथं आम्ही झाडं लावून घेतो। पुन्हा कुठं घाण आहे, कुठं काय कचरा आहे ते आम्ही तिथल्या माणसांनी सांगून सगळ्यांनी स्वच्छ करायला आम्ही आता म्हणजे प्रत्येकाला अशी सवयच लावल्या की बाबांनो कुठं प्लॅस्टिक जरी पडली तर ते स्वतः उचलून स्वतः खिशात घालून एका ह्याच्यात नेऊन टाकतोय। किती झाडं लावलेत आतापर्यंत तुम्ही? आतापर्यंत आम्ही जवळजवळ 1000 ते 900 ते 1000 झाडं आम्ही लावलेत। कुठली झाडं लावताय तुम्ही? फळाची लावताय का असे पावसावरती येणार निसर्गाचे? निसर्ग सौंदर्य जे आपल्याला आहेत झाडं हे आम्ही सगळी लावलेत। गावाच्या परिसरामध्ये किंवा गावामध्ये काही जनावर असतात ते झाडं खातात, ह्यासाठी काय बंदोबस्त केला? नाही, सुरुला आम्हाला भरपूर अडचण आली। मी माणसासनी वाटाय आता हे काय झाडं येते ते गावाचा विरोध झाला, गावाचा विरोध पण झाला, त्यातनं पण पुन्हा माणसांनी थोडं ही करत त्यासनी पण सवय लागून गेली की बाबानो नाही हे काय तर करायला लागलेत आणि आपण पण यासनी सहकार्य केलं पाहिजे। झाडं आता 8 ते 10 फूट गेलेत, काही झाडं 12 फूट गेलेत।